आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 18. गार्गीने डोळेच मिटले. तिला आता आणखी काही बोलायची इच्छाच नव्हती. तेवढ्यात दारावर आवाज झाला. दादा, खाली बोलावलंय तुम्हा दोघांना. क्षिती आली होती. अहो तू हो पुढे, आम्ही आलोच. कार्तिक तिला म्हणाला तशी ती निघून गेली. चल आता खाली. लक्षात घे, ही तर फक्त सुरुवात आहे, अजून तर खूप काही बाकी आहे. म्हणत तो ताठ मानेने पुढे निघाला आणि ती त्याच्या मागे जड पावलांनी खाली जायला निघाली. अखेर गार्गीच्या निरोपाची वेळ आली. कार्तिक, गार्गी आणि सगळेच हॉटेलच्या बाहेर आले होते. मनीष काकांची एक गाडी, श्रीकांतरावांची एक गाडी आणि कार्तिकची मर्सिडीज अशा 3 अलिशान गाड्या तिथे उभ्या होत्या. निशांतचा चेहरा पार पडला होता. आपली बहीण आता आपल्यापासून लांब जाणार या विचाराने तो आतून तुटत होता. त्याचे डोळे भरून आले होते. गार्गीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. निशांतचा तो चेहरा पाहून तिलाही अनावर झालं. गार्गी धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला घट्ट बिलगली. आपल्या अश्रूंना तिनं मोकळी वाट करून दिली. इकडे गायत्री, निधी आणि क्षिती या सगळ्यांनाच हा एक मोठा ड्रामा वाटत होता. त्या उपहासाने निधी फक्त हसत होती. तिला बस एवढंच वाटत होतं की ही मुलगी कार्तिकच्या गळ्यात पडली ते बरं झालं. आता त्याची बरोबर फजिती होत राहील. कार्तिक बाजूलाच होता, पण दोघांत गठबंधन असल्यामुळे त्याला तिला असं मध्येच सोडून जाताही येत नव्हतं. त्यांचं हे रडगाणं कधी संपतंय आणि आपण कधी एकदाच घरी जातोय असं त्याला झालेलं. दादा, खूप मिस करेन मी तुला. काळजी वाटते तुझी. तुला असं एकट्याला सोडून जाऊ नाही वाटत आहे खरं तर, पण गार्गी बाळा, माझी काळजी नको करूस तू. मी आता ठीक आहे आणि पाहिलंच ना, चालूही शकतोय मी आता. बस तू खुश राहा. काही वाटलं तरी स्वतःला एकटी नको समजूस. तुझा भाऊ आहे, तुझा हा भाऊ आहे. तिने रडतच मान हलवली. दादासाहेब बाजूलाच उभे होते. निशांत एकदम त्यांच्याकडे वळला. दादासाहेब, कार्तिकची. निशांतने हात जोडले. आम्ही गरीब आहोत, पण प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहोत. माझी बहीण तुमच्या स्वाधीन करतोय. कोहिनूर हिरा आहे तो. तिला जपा. तिच्या डोळ्यात पाणी आलं तर लक्षात ठेवा, हा भाऊ तिच्यासाठी काहीही करू शकतो. हे बोलताना निशांतची नजर सरळ कार्तिकच्या नजरेत होती. कार्तिकनेही निशांतकडे रोखून पाहिलं. त्याने शांतपणे मान हलवली. गार्गीचं रडू मात्र थांबत नव्हतं. निशांतने तिच्या पाठीवर थोपटलं. गार्गी, बस झालं बाळा. मला तुला असं रडताना पाहायला नाही आवडत. तू स्ट्रॉंगच छान वाटतेस. डोळे पुस बरं आता. निशांत बेटा, काळजी करू नकोस. ती आमच्या घरात सून नाही तर मुलीसारखीच असेल. दादासाहेब आश्वासक स्वरात म्हणाले. आता तुमच्यावरच विश्वास आहे दादासाहेब, तो हात जोडत म्हणाला. काळजी करू नकोस, मी आहे. दादासाहेब त्याचे हात हातात पकडत म्हणाले. त्यांचं झालं तसं कार्तिक म्हणाला. ग्रँडपा, निघायचं का आता? हो, चल निशांत, निघतो. काळजी घे तूही. एव्हाना शंकरने मर्सिडीजचा दरवाजा उघडला होता. गार्गी आत जाऊन बसली. तिचा तो भरजरी पिस्ता कलरचा लेहंगा कारच्या सीटवर पसरला.
दुसऱ्या बाजूने कार्तिक येऊन बसला आणि क्षणार्धात गाडी सुरू झाली. गार्गी खिडकीतून मागे वळून पाहत होती. हॉटेलच्या त्या भव्य गेटवर निशांत काठीच्या आधाराने हसत हसत हात हलवत होता. तो बाहेरून हसत होता, पण गार्गीला माहिती होतं की आता तो पूर्णपणे एकटा पडलाय. गाडी वेगाने पुढे इनामदार विलाच्या दिशेने निघाली होती. हॉटेल हळूहळू मागे पडत होतं आणि गार्गीच्या आयुष्यातला तो भयान प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू होणार होता, ज्याचा शेवट कसा असणार होता याची कल्पना तिलाही करता येत नव्हती. हॉटेलमधील तो झगमगाट मागे टाकून इनामदारांची अलिशान मर्सिडीज गाडी एकदाची इनामदार विलाच्या भव्य गेटमधून आत शिरली. ती सायंकाळ 5ची वेळ होती. गाडी थांबताच शंकरने दरवाजा उघडला. गार्गी गाडीतून उतरली आणि तिच्यासोबत कार्तिकही उतरला. बंगल्याच्या मुख्य दरवाजापाशी गृहप्रवेशाची तयारी आधीच करण्यात आली होती. गायत्री आणि निधी त्यांचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन उभ्या होत्या. दादासाहेबांच्या सांगण्यावरून गायत्री औक्षण करायला पुढे आली, पण ती हे सगळं आनंदाने उत्साहाने करत नव्हती, तर बस एक नाईलाज म्हणून करत होती. तिने गार्गीला आणि कार्तिकला ओवाळलं. चल बेटा गार्गी, माप ओलांडून आत ये, निधी म्हणाली. गार्गीने उंबरठ्यावर ठेवलेल्या तांदळाच्या मापाला उजव्या पायाने हळू स्पर्श केला आणि ते माप ओलांडून आत आली. अखेर तिचा इनामदारांच्या घरात लक्ष्मी म्हणून गृहप्रवेश झाला. गार्गी आणि कार्तिक आता हॉलमध्ये आले. तिथं सोफ्यावर बसल्यावर त्यांचा पुढचा विधी सुरू झाला. गठबंधन म्हणजे लग्नाची गाठ सोडण्याचा. लग्नाच्या वेळी बांधलेली ती गाठ आता सोडली जाणार होती. निधी त्या दोघांना देवघरात पाया पडून आण आधी, आणि मग तू सोड त्यांच्यातलं गठबंधन, गायत्री म्हणाली. हो ताई, चला म्हणत निधी त्या दोघांना घेऊन देवघरात निघाली. काकू, आता अजून हे किती वेळ चालणार आहे नाटक? मला ऑफिसला जायचंय, कार्तिक थोडा पुढे जात म्हणाला. अरे, आत्ताच तर लग्न करून आलायस, आता हे गठबंधन सुटणार, थोडेफार विधी होतील. काय, अजूनही आहेच? अरे यार, कार्तिक क्षणाक्षणाला वैतागत होता. बोलत बोलत ते देवघरात पोचले. गार्गी मनोभावे देवाच्या पाया पडली. कार्तिकने बस जोडायचे म्हणून हात जोडले आणि मग निधी त्या दोघांना घेऊन बाहेर आली. ते बाहेर येताच निधी गठबंधन सोडू लागली. आता हे गठबंधन सोडते आहे, पण गार्गी एक झक्कास उखाणा झाला पाहिजे हा, निधी आग्रहाने म्हणाली. ठीक आहे काकू, गार्गी स्मित करत म्हणाली. गार्गीने एक बार कार्तिककडे पाहिलं. कार्तिक सतत त्याच्या फोनमध्ये पाहत होता, जणू त्याला आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्याचा तो बेफिकीरपणा बघून गार्गी कार्तिकच्या स्वभावावर मनोमन काहीतरी टोमणात्मक उखाणा घेण्याचा विचार करत होती. अगं, आता बोलतेस का उखाणा? निधीने तिला हलवलं. मग मात्र गार्गी स्पष्ट आणि खंबीर आवाजात पुढे म्हणाली. श्रीमंतीचा गर्व आणि हायजीनचा आहे यांना ध्यास, श्रीमंतीचा गर्व आणि हायजीनचा आहे यांना ध्यास, कडू बोलून घेतात नेहमीच माझा मॅनर्सचा क्लास. तिच्या या वाक्यासरशी कार्तिकची नजर गार्गीवर आली, जो तिला आता थोडा रागातच पाहत होता. अशा या कार्तिकरावांचं नाव घेते, बघूया कधी जमतोय मला यांचा हा सो कॉल्ड हायफाय क्लास. तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांमध्ये तिच्या या उखाण्याने एकच कुजबूज सुरू झाली. काहींना गार्गीचं धाडस पाहून आश्चर्य वाटलं, तर काहींना तो कार्तिकला मारलेला थेट टोमणा आहे हे समजलं. दादासाहेब मात्र गार्गीच्या या हजर जबाबीपणावर गालातले गालात हसले. कार्तिकच्या मात्र रागाने भुवयावर गेलेला. चला कार्तिक, आता तुझी बारी, बायकोसाठी उखाणा घ्यावा तर लागेल, निधी उत्साहाने म्हणाली.
काकू, मला अशा फालतू गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. हे नाटक आपण इथेच थांबवलं तर बरं होईल. माझं डोकं आधीच खूप दुखतंय. तुमचं झालं असेल तर मी जाऊन फ्रेश होतो. तो गार्गीकडे तिरकस पाहत म्हणाला. गार्गीला त्याच्या या बोलण्याचा अपमान वाटला, पण ती काही बोलली नाही. कार्तिकने मात्र तिथून रागाने पाऊल उचललं आणि तो थेट स्वतःच्या रूमकडे निघून गेला. गार्गी, चल तुला दाखवते मी तुझी रूम, तूही फ्रेश हो म्हणत निधी गार्गीला गेस्ट रूम मध्ये घेऊन गेली. गार्गी, आजचा दिवस इथेच राहावं लागेल तुला, मगच उद्या कार्तिकच्या रूम मध्ये प्रवेश मिळेल. हा, निधी मिश्किलपणे म्हणाली. अहो ठीक आहे, ती स्मित करत म्हणाली, पण मनात मात्र भलतंच चालू होतं तिच्या. मी थोडी ना मरायला लागले त्याच्या रूम मध्ये जायला. मी आपली इथंच बरी. आणि हो, उद्या सकाळी तुला किचन मध्ये जाऊन काहीतरी गोड बनवावं लागेल. ओके, सो आता फ्रेश हो आणि आराम कर. काही लागलं तर इथे हा इंटरकॉम आहे, खाली 7 नंबरला कॉल लावायचा. कोणी ना कोणी नक्कीच येईल. ओके. निधी तिला रूम मध्ये सोडून गेली तेव्हा तिने दीर्घ सुस्कारा सोडला. चला गार्गी, या घरातला आज तुझा पहिला दिवस. तुझी परीक्षा सुरू होणार आहे बरं का आता, तेव्हा मनाला लावून घ्यायचं बंद करायचंय. आणि या कार्तिकला सरळ तर करायलाच हवं. फार शिंग फुटली आहेत ना याला. नाही त्याची ही शिंग कापून काढली तर मी नावाची गार्गी नाही. मनशीच म्हणत ती फ्रेश व्हायला गेली. थोड्याच वेळात कार्तिक कपडे बदलून पुन्हा खाली आला. त्याच्या हातात गाडीच्या चाव्या होत्या. कार्तिक, कुठे निघालास या वेळेला? दादासाहेबांनी आश्चर्याने मोठ्या आवाजात विचारलं. ऑफिसला जातोय, काम आहे माझं. कार्तिक शांतपणे पण ठामपणे म्हणाला. अरे पण आजच्या दिवशी, किमान आजचा दिवस तरी घरात थांबायला हवं होतंस. दादासाहेब समजावणीच्या सुरात म्हणाले. ग्रँडपा, मी आधीच सांगितलं होतं की हे लग्न फक्त एक तडजोड आहे, त्यामुळे इतर पती पत्नी सारख्या अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. मी सगळ्या परंपरा पाळू शकत नाही. मला ऑफिसमध्ये जास्त शांतता मिळेल त्यापेक्षा, असं म्हणून तो कोणाचंही न ऐकता तडक तिथून बाहेर पडला. रात्रीच्या जेवणावेळी कार्तिक बरोबर ऑफिसमधून आलेला. सगळे डायनिंग टेबलवर जेवायला असल्यामुळे एकच जागा रिकामी होती, जी गार्गीच्या शेजारी होती. कार्तिक फ्रेश होऊन जेवायला आला तर गार्गीच्या बाजूची जागा रिकामी पाहून आधी तर त्याने डोळे फिरवले आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन तो जरा नाईलाजानेच तिच्या बाजूला बसला. इनामदार व्हिलाच्या भव्य डायनिंग हॉलमध्ये आजही नेहमीप्रमाणे एक वेगळीच शिस्त आणि शांतता होती. टेबलवर काचेची भांडी आणि महागडी क्रॉकरी लख्ख चमकत होती. गायत्री आणि निधी आधीच बसल्या होत्या. डायनिंग टेबलवर आज कॉन्टिनेंटल स्टार्टर पासून पनीर टिक्का आणि मंचुरियन पर्यंत पदार्थांची नुसती रेलचेल होती. पण गार्गीसाठी जेवणापेक्षा तेथील शिष्टाचार पाळणं जास्त कठीण होतं. इनामदारांच्या घरी साध्या पद्धतीने हाताने घास खाण्याऐवजी काटे चमच्याने जेवणाला जास्त प्रतिष्ठा दिली जायची. गार्गीला मात्र हे सगळं कसं हाताळायचं याचा अंदाज येत नव्हता. हाताने जेवून पोट भरण्याची सवय असलेल्या गार्गीला त्या काट्या चमच्यांच्या खेळात स्वतःला जुळवून घेणं खूपच अवघड जाणार होतं. त्या सगळ्यांकडे पाहून गार्गीने ओशाळल्यासारखं होऊन समोर असलेला काटा चमचा हातात घेतला. तिच्या ताटात पनीरचा एक मोठा मसाला लावलेला तुकडा होता. तिला त्या पनीरचे 2 समान तुकडे करण्यात तर यश आलं, पण त्या अर्ध्या तुटलेल्या तुकड्याला काट्याने टोचून उचलण्याचा प्रयत्न तिचा फसला. पनीरने दगा दिला. तिने जोर लावताच तो पनीरचा तुकडा काट्यांवरून सरकून सरळ हवेत उडून बाजूला बसलेल्या कार्तिकच्या पांढऱ्या शुभ्र टी शर्टवर आणि त्याच्या छातीवर जाऊन आदळला आणि क्षणार्धात पनीरचा तो पिवळसर मसाला कार्तिकच्या शर्टवर पसरला. हे घडलं तसं क्षणभर डायनिंग हॉलमध्ये जणू काळच थांबला. काट्या चमच्यांचा मंद आवाजही आता बंद झाला होता.
गायत्री आणि निधीचे डोळे विस्फारले गेले. कार्तिकच्या हालचाली थबकल्या. त्याने सावकाश आपले डोळे मिटले आणि रागाने त्याचा जबडा कर्कचून आवळला. त्याच्या कपाळावरची शीर रागाने तडतडत होती. गार्गीचा चेहरा भीतीने आणि लाजेने पांढरा पडला. तिच्या हातातला काटा थरथरू लागला. सॉरी, आय एम सो सॉरी, ते चुकून झालं, ती अतिशय क्षीण आवाजात म्हणाली. कार्तिकने डोळे उघडले. त्याच्या नजरेत गार्गीसाठी खाऊ का गिळू असे भाव होते आणि शिसारीही होती. त्याने ओरडून तमाशा केला नाही, कारण समोर दादासाहेब होते, पण त्याचा चेहरा खूप काही सांगून जात होता. त्याने खिशातून नॅपकिन काढला आणि शांतपणे तो डाग पुसण्याचा प्रयत्न केला, पण तो डाग अधिकच पसरला. आई ग, काय हे गार्गी, साधं जेवणही तुला नीट जमत नाहीये का? हे असं इतकं विसंगत वागणं, निदान इतके तरी मॅनर्स तुला असायलाच हवे होते. गायत्री एकदम बोलली. गार्गीची मान खाली गेली. तिचे डोळे भरून आले. तिला तिथं बसणंही अशक्य झालं होतं, पण तेवढ्यात दादासाहेबांचा खंबीर आणि मायेचा आवाज आला. असू दे गायत्री, नवीन घर, नवीन वातावरण आहे, अशा लहान मोठ्या गोष्टी कोणाकडूनही होऊ शकतात आणि जेवणाच्या टेबलवर कोणाचे मॅनर्स बघण्यापेक्षा अन्नाचा आस्वाद घेणं जास्त महत्त्वाचं असतं. गार्गी बेटा, काळजी करू नकोस, होईल तुला ही सवय हळूहळू. तुला हवं तसं जेव, टेन्शन घेऊ नकोस. दादासाहेबांनी गार्गीकडे बघून एक आश्वासक स्माईल दिली. त्यामुळे गार्गीला थोडं धीर मिळाला, पण कार्तिकचा इगो दुखावला गेला होता. शंकर, अरे कार्तिकला दुसरा शर्ट आणून दे, गायत्री म्हणाली. काही गरज नाही, म्हणून मला इथं तिच्या शेजारी बसायचं नव्हतं, म्हणून तो जेवणाच्या ताटावरून तसाच उठला. कार्तिक, कुठे? जेवण झाल्याशिवाय उठायचं नाही. दादासाहेबांचा आवाज तिथे जरा जोरातच घुमला. नाही, नको, मी इथं जेवूच शकत नाही ग्रँडपा, माझं जेवण वर पाठवून द्या. त्याने हातातला नॅपकिन तसाच टेबलवर ठेवला आणि तिथून तनतनत निघून गेला. जाताना त्याची नजर पुन्हा एकदा गार्गीवर पडलेली, ज्यामध्ये त्याचा राग स्पष्टपणे दिसत होता. काही नाही, अवघड आहे, या घराची सगळी शिस्त बिघडणारे असं वाटतंय आता. महादू, आता तू काय इथं बघत बसलायस का? जा त्याचं ताट वर नेऊन दे, गायत्री म्हणाली. आता कोणीही काहीही बोलणार नाहीये, जेवा शांतपणे, श्रीकांत म्हणाले. गार्गीला तर प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. काही झालं तरी कार्तिकने लगेच असं जेवणाच्या ताटावरून जायला नको होतं, असं तिला मनापासून वाटलं होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. इनामदारांच्या घरात येताच गार्गीकडून पहिल्याच दिवशी गोंधळ आणि गडबड झालेली दिसतेय. बघूया अजून काय काय होणार आहे या घरामध्ये. तुम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना? प्लीज आपल्या कॉमेंटमधून नक्की कळवा. पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.